अग्निहोत्र म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून उपनीत झाल्यानंतर त्या ठिकाणी जो अग्नी प्रज्वलित होतो उपनयनाच्या वेळेस त्या अग्नीचं रक्षण करणे, पहिल्यांदा अग्निकार्याच्या अनुषंगाने प्रातःसायं अग्निकार्य करत करत विवाहापर्यंत करणे, त्याच अग्नीवर पुन्हा विवाह अग्निग्रहण करणे, शुक्ल कृष्ण इष्टी म्हणजे पौर्णिमा अमावस्येचे असणारे यज्ञ करणे, अशा प्रकारे प्रतिदिन दररोज त्या अग्नीची उपासना करणे. कुठपर्यंत करणे तर शेवटपर्यंत, शरीर शांत होईपर्यंत. म्हणजे वयाच्या 18 वर्षी जो अग्नी प्रज्वलित केलेला आहे त्या प्रज्वलित केलेल्या अग्नीचं रक्षण कुठपर्यंत करायचंय तर शरीर शांत होईपर्यंत करणं. ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रियेला अग्निहोत्र असं म्हणतात. आणि मग शरीर शांत झाल्यानंतर सृक्स्वादी जे काही यज्ञाची तिथे सामग्री त्याची असेल तीच त्या शरीरावर ठेवून काय करतात, त्याच अग्नीने त्याचा दाह संस्कार करतात. हे सगळं जे आहे याला आपण म्हणतो अग्निहोत्र.